आपण म्हणतो की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. तर विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला? स्क्रीन दिसतोय का? हो, हो दिसतोय. मॅम दिसताय. दिसतोय? हो. हां. ठीक आहे, ठीक आहे. बघा, ज्यावेळेला आपण म्हणतो की आपल्या विद्यार्थ्याचं जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं, त्यासाठी आपल्याला त्याला मार्गदर्शन करायचं आहे. तर त्याला मार्गदर्शन कशासाठी करायचंय? सुखी संपन्न जीवन जगण्यासाठी. सुखी संपन्न म्हणजे फक्त त्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे, म्हणजे सुख नव्हे. तर त्याचं जीवन आनंददायी असलं पाहिजे. त्याला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे किंवा त्याला एकंदरीतच शिक्षण म्हणजे काय, हे त्याला लक्षात आलं पाहिजे. हं? म्हणून हे जीवन कौशल्य शिक्षण जे आहे, ते जीवन कौशल्य शिक्षण नेमकं काय आहे? आपल्याला कोणते-कोणते घटक शिकायचे त्याचा आधी विचार करूया. एकूण 4 घटक आपल्याला शिकायचे आहेत. बघा, पहिला आहे लाईफ स्किल एज्युकेशन, जीवन कौशल्य शिक्षण. या जीवन कौशल्य शिक्षणामध्ये एकूण 4 घटकांचा समावेश झालेला आहे. त्यात पहिला घटक जो आहे, तो जीवन कौशल्य शिक्षणाचा अर्थ, त्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप. जीवन कौशल्य आपण कशाला म्हणावं? किंवा जीवन कौशल्य शिक्षण आपण कशाला म्हणणार आहोत? त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर कंपोनंट्स ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन, जीवन कौशल्य शिक्षणाचे काही घटक आहेत. हे कोणते-कोणते घटक आहेत? त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर नीड अँड इम्पोर्टन्स ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांना याची गरज नेमकी काय आहे? किंवा हे लाईफ स्किल एज्युकेशन किंवा जीवन कौशल्य शिक्षण आपण विद्यार्थ्यांना का शिकवावं? त्याची आजच्या काळामध्ये गरज काय आहे? याचा विचार आपण करणार आहोत. आणि चौथा जो घटक आहे तो स्कोप ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन. या जीवन शिक्षणाची किंवा जीवन कौशल्य शिक्षणाची व्यापकता नेमकी किती आहे? आपण म्हणतो की जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहे. पण कोणत्या-कोणत्या क्षेत्रामध्ये ते आवश्यक आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. या अर्थाने हे पहिलं युनिट. दुसरा जो घटक आहे, तो अतिशय सोपा आहे. अंडरस्टँडिंग लाईफ स्किल, जीवन कौशल्य समजून घेताना. ते का समजून घ्यायचे? तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं आहे. आपल्या विद्यार्थ्याचं जीवन सुखी व्हावं, यासाठी म्हणून आपल्याला त्याला जीवन कौशल्य शिकवायचं आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यात रुजवायचं आहे. त्याला उत्तम जीवनाचे धडे द्यायचे आहेत आपल्याला. मग उत्तम जीवनाचे धडे जर आपल्याला द्यायचे असतील, तर यासाठी या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला पुन्हा 4 घटक अभ्यासायचे. त्यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे 10 कोर लाईफ स्किल लेट डाउन बाय हू? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, वर्ल्ड हेल्थ. माझा आवाज येतोय? आवाज येतोय हो माझा? मॅम येतोय हो आवाज. मॅडम. कुणाचा माईक सुरू आहे? त्यांनी माईक बंद करा बरं जरा. माईक कुणाचा सुरू आहे त्याने माईक बंद करा. मोना कोणाचं झालं? सगळ्यांनी आपले माईक बंद करा. तुमचा माईक सुरू असल्यामुळे स्क्रीन शेअर थांबलाय बघा. दिसतंय तुम्हाला? स्क्रीन दिसतोय का नाही ना? हॅलो? मोना भांबरेचा माईक सुरू आहे मॅम. बरं. त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नाहीये बघा. बरोबर? दिसतोय का स्क्रीन? हॅलो? हो मॅडम स्क्रीन दिसते. हां. ठीक आहे, ठीक आहे. आता अरे दिसतंय वाह! मॅम. अरे वाह! भाग्येश जॉइन झालाय का घरून? किती छान आहे ना भाग्येश. असंच पाहिजे शिक्षण नाही? हो मॅडम. हं. हां. ठीक आहे बघा, दुसऱ्या युनिटमध्ये दुसरा घटक अत्यंत सोपा आहे. त्याच्यामध्ये WHO जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व्यक्तीचं सुखी संपन्न जीवन असावं, यासाठी म्हणून 10 गावाभूत घटक दिलेले आहेत. त्याचा विचार आपण करणार आहोत. आणि हे 10 गाव अभ्यासले, तर 4च्या 4ही युनिटसाठी ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. पुढचा जो आहे, तो दुसरा कंपोनंट्स ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन. जीवन कौशल्य शिक्षणाचे घटक नेमके कोणते आहेत? तर हे 10 गावाभूत घटक जे आहे, तेच कंपोनंट्स जीवन कौशल्याचे आहे. म्हणजे हे 10 गावाभूत घटक जर तुम्ही अभ्यासले, तर सगळे 4च्या 4 युनिट, 4चे 4 घटक तुमच्या लक्षात येतील, असं मला वाटतंय. पुढचं आहे त्याचा मेथड्स फॉर इम्पार्टिंग लाईफ स्किल एज्युकेशन. आपल्याला जीवन कौशल्य शिकवायचे आहे मुलांना, पण ते शिकवण्यासाठी
कोणत्या कोणत्या मेथड आपण वापरू शकतो? आपण बघा दैनंदिन अध्यापन करताना वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करतो. काही वेळेला तंत्राचा वापर करतो. मग तसं हे जीवन कौशल्य जर आपल्याला शिकवायचं असतील मुलांना, त्याच्यामध्ये ते रुजवायचे असतील, तर आपल्याला कोणत्या कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करता येईल, त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आणि त्यानंतर असेसमेंट ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन. आपण ज्यावेळेला उद्दिष्ट ठरवतो, अध्यापन पद्धतीचा वापर करतो, या अध्यापन पद्धतीच्या द्वारे आपण विद्यार्थ्याला संपन्न करतो किंवा ज्ञान संपादन करण्यास त्याला मदत करतो. मग हे आपलं उद्दिष्ट साध्य झालंय की नाही, हे समजण्यासाठी आपल्याला या जीवन कौशल्याचं मूल्यमापनही करायचं आहे. मग या मूल्यमापनासाठीच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत नेमक्या, त्याचा विचार आपण करणार आहे. त्याचबरोबर द रोल ऑफ फॅमिली अँड स्कूल इन लाईफ स्किल एज्युकेशन. आपले कुटुंब आणि शाळा यांचा या जीवन कौशल्य शिक्षणामध्ये नेमका काय भूमिका आहे किंवा त्यांची मदत आपल्याला कशी होणार आहे, याचाही विचार आपल्याला करायचा आहे. असा हा दुसरा घटक. तिसरा घटक जो आपला आहे, इंटरपर्सनल रिलेशन्स. हे इंटरपर्सनल रिलेशन जे आहे, हे इंटरपर्सनल रिलेशनमध्ये खऱ्या अर्थाने आंतरवैयक्तिक संबंध, आपण मल्टिपल इंटेलिजन्स शिकलो, बहुविध बुद्धिमत्ता आपण शिकलो. त्याच्यामध्ये आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता अशा दोन्ही घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. इथे आपल्याला रिलेशनशिप विथ युअर फॅमिली अँड पियर्स. पियर म्हणजे तुमचे समवयस्क. आपल्या गटातले जे आहे, आपल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत, ते आपले समवयस्क आहेत. मग या सगळ्यांसोबत अधिक आपल्या कुटुंबासोबत आपलं नेमकं संबंध, वैयक्तिक संबंध, आपले काय म्हणू आपण त्याला, नातेसंबंध नेमके कसे आहेत, हे नातेसंबंध जितके निकोप असतील, तितकं व्यक्तीचं जीवन सुकर असतं, तितकं ती व्यक्ती आनंददायी असते. म्हणून यासाठी या दोघांमधला संबंध नेमका काय किंवा दोघांशी असलेले आपले संबंध कसे आहेत, त्याचा आपण विचार करणार आहोत. त्याचबरोबर क्विस्ट, सेटिंग गोल फॉर सेल्फ. क्विस्ट आहे बघा, आपली अशी तळमळ आहे आतून, आंतरिक आपली इच्छा आहे. द क्विस्ट म्हणजे आंतरिक इच्छा. आपली आंतरिक इच्छा काय? सेटिंग गोल फॉर सेल्फ. आपल्या स्वतःसाठी आपल्याला ध्येय निश्चिती करायची आहे. आणि ध्येय निश्चिती जर आपण केली, तर कुठलंही कार्य आपलं नियोजनबद्ध होतं. हे नियोजनबद्ध कार्य झालं की आपल्याला त्या कार्यामध्ये यश मिळतं. आपण यशस्वी होतो जीवनामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय ठरवायचं आहे. आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं आणि त्यानुसार आपण जर मार्गक्रमण करत गेलो, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश नक्की मिळतं. या अर्थाने सेटिंग द गोल फॉर सेल्फ. तिसरा घटक आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप. या आंतरवैयक्तिक संबंधाचं महत्व नेमकं काय? मी मागच्या वेळेला अध्यापन करताना तुम्हाला म्हटलं होतं, की आपण ज्या वेळेला शिकतो किंवा समाजामध्ये वावरतो, त्यावेळेला मी नव्हे तर आम्ही. फक्त मी नाही तर आपण, आम्ही, आपण हे करूया, आपण हे करणार आहोत किंवा आपलं सगळ्यांचं हे आहे, माझं एकट्याचं नाही. या अर्थाने इम्पॉर्टन्स ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा आंतरवैयक्तिक संबंधाचं महत्व नेमकं आपल्या जीवनामध्ये कसं आहे, किती आहे, हे आपल्याला शिकायचंय. त्याचबरोबर रोल ऑफ फॅमिली टू स्ट्रेंथन इंटरपर्सनल रिलेशनशिप. आंतरवैयक्तिक संबंध आपल्याला जर दृढ करायचे असतील, आपले संबंध निकोप्याचे राहावे असं वाटत असतील, तो स्ट्रॉंग बॉन्ड आपल्यामध्ये निर्माण व्हावा असं वाटत असेल, तर आपल्या कुटुंबाचं नेमका याच्यामध्ये भूमिका नेमकी काय आहे किंवा कुटुंब नेमकं आपल्याला कसं मदतनीस ठरू शकतं, याचा विचार आपण या चौथ्या उपघटकामध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर चौथं युनिट जे आपलं आहे, सोपं आहे खूप, कंट्रोलिंग ऑन इमोशन अँड स्ट्रेस. आपले हे सगळं शिकल्यानंतर आपल्याला याच्यावरती सहज मात करता येणार आहे. कशावर? आपले इमोशन आणि स्ट्रेसवरती. बऱ्याचदा परीक्षा आली की आपल्याला ताण निर्माण होतो. जसं आता तुमच्या तोंडातून पटकन निघालं की लाईफ स्किल एज्युकेशन घ्या, म्हणजे आम्हाला निदान कळेल, परीक्षेमध्ये लिहिता येईल. याचा अर्थ काय झालं की त्यात परीक्षेचा तुमच्यावरती ताण आलेला आहे. हा ताण निवारण करण्यासाठी आपल्या ज्या काही भावना आहे, अस्थिर भावना ज्या आहे, त्या भावनांचं निवारण करण्यासाठी आपल्याला नेमकं लाईफ स्किल एज्युकेशन किंवा जीवन कौशल्य शिक्षण मदतीला येणार आहे. यामध्ये पण आपण 4 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत बघा. पहिला आहे कोपिंग विथ इमोशन अँड स्ट्रेस. कोपिंग विथ आपल्या ज्या भावना आहे, विघातक भावना आहे, आपल्या मनावर ताण येतो, आपल्याला भीती वाटते, या सगळ्यांशी आपल्याला जुळवून घ्यायचं पहिल्यांदा. या सगळ्यांची आपल्याला माहिती करून घ्यायची आणि मग मला असं का होतंय, मला असं घाबरल्यासारखं का होतंय, मला अशी भीती का वाटते किंवा मग माझ्या मनावर दडपण का येतंय, याच्या मागची कारणं आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार त्याच्याशी आपल्याला
जुळवून घ्यायचं. या अर्थाने हे पहिलं युनिट आपण पहिलं उपघटक शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा जो आहे तो कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल. इंटरपर्सनल स्किल आंतरवैयक्तिक संबंध आणि त्याच्यामध्ये संवादाचं महत्व. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. आपण इतरांशी बोलत गेलो, इतरांशी आपण संवाद साधत गेलो तर आपल्या मनावरचा ताण हळूहळू कमी होतो. बघा, आपण काय म्हणतो, नेहमी व्यक्त झालं पाहिजे, आपण नेहमी एक्सप्रेस झालं पाहिजे, स्वतःला आपण व्यक्त केलं पाहिजे. आपण जितकं जास्त व्यक्त होऊ तितका आपल्या मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मनातली दुःख आपण इतरांसोबत शेअर केली तर आपल्या मनावरचा ताण तो हळूहळू कमी होतो. या अर्थाने आपल्याला कम्युनिकेशन किंवा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि तिसरं ह्याच्यामध्ये शिकणार आहोत आपण सेल्फ अवेअरनेस अँड एम्पथी. सेल्फ अवेअरनेस, स्वजाणीव, आपण शिकलोय स्वजाणीव. आणि एम्पथी, एम्पथी म्हणजे परानुभूती, परकाया प्रवेश. हा परकाया प्रवेश म्हणजे इतरांना दुःख झाल्यानंतर त्याला किती वाईट वाटलं असेल त्याचा आनंद आपण आपल्या भूमिकेतून अनुभवणं किंवा त्याचं दुःख आपण स्वतः अनुभवणं, याला म्हणणार एम्पथी किंवा परकाया प्रवेश. एम्पथी, देयर इज डिफरन्स बिटवीन सिम्पथी अँड एम्पथी. सिम्पथी ही वरवरची असते, कोरडी असते. एम्पथी मात्र तसं नसतं. त्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये जाऊन तिला किती आनंद झालाय, तिला किती दुःख झालंय, तिच्या मनावर ताण नेमका किती निर्माण झालाय, किंवा एखाद्या घटनेशी ती किती झुंजते आहे, एखाद्या घटनेला ती किती समर्थपणे तोंड देते आहे, याचा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने एम्पथी. या अर्थाने या दोन्ही घटकांचा आपण विचार करणार आहोत. आणि पुढचा जो आहे चॅलेंजेस इन मॅनेजिंग स्ट्रेस. आपल्याला आपल्या ताणतणावाशी जुळवून घ्यायचंय, त्याच्यावर आपल्याला मात करायची. मग हे जुळवून घेताना नेमके कोणते कोणते चॅलेंजेस आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. या अर्थाने आपले हे असे 4 घटक अत्यंत सुटसुटीत आणि अत्यंत सोपे असे आहेत. पहिल्या युनिटकडे जाऊया आपण. माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय? हो मॅडम. ओके ओके. हो मॅडम. बर. जीवन कौशल्य शिक्षण, पहिल्या घटकाकडे आपण जातो आहे. जीवन कौशल्य शिक्षण, याच्यामध्ये आपल्याला 4 उपघटक शिकायचे आहेत. जीवन कौशल्य शिक्षण 3 घटक आहेत बघा त्याच्यात. जीवन म्हणजे आपल्या सगळ्यांना, आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेतो, आपल्याला जेवायला लागतं, आपल्याला भूक लागते, आपल्या प्राथमिक गरजा आहेत, आहे की नाही? भूक, तहान, झोप या सगळ्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत. मग या गरजांची पूर्तता करून आपण जीवन जगत असतो, ते आपण जीवन. आणि कौशल्य, हे जीवन जगताना आपण अतिशय कौशल्यपूर्ण असं जीवन जगतो. आपण फक्त सकाळी उठतो आणि कामाला लागतो, किंवा सकाळी उठतो, काम करून झालं, जेवण करून झालं की झोपतो, असं होत नाही. आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून आपण वेगवेगळे कार्य करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि या सगळ्या करताना आपल्याला विशिष्ट अशा मर्यादा असतात, विशिष्ट असं ध्येय आपण ठरवलेलं असतं, वेळेचं बंधन आपण पाळत असतो. या सगळे करून मग आपण जीवन जगत असतो, त्याला आपण म्हणतो कौशल्याने जीवन जगणे. आणि शिक्षण म्हणजेच काय, तर जे जीवनाला आपल्या पालटून टाकतं किंवा जे जीवनामध्ये ड्रास्टिक चेंजेस करतं, ड्रास्टिक चेंजेस जीवनामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणतं, त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. शिक्षणाचा अर्थ आपण पाहिलेला आहे. शिक्षण म्हणजे जीवनामध्ये होणारे सकारात्मक बदल, सकारात्मक आणि कायमस्वरूपी होणारे बदल, सकारात्मक किंवा धनात्मक स्वरूपाचे. नकारात्मक बदलांना आपण शिक्षण म्हणत नाही. जे सकारात्मक बदल आहे, जे आपल्या जीवनावरती सकारात्मक परिणाम करतात, धनात्मक परिणाम करतात, त्याचा आपल्या जीवनाला फायदा होतो आणि असे बदल कायमस्वरूपी टिकून राहतात, या बदलांना आपण शिक्षण असं म्हणतो. म्हणून या तिघ शब्दांचा अर्थ आपल्या जीवनाशी संबंधित आहे बघा. जीवन जगायचं आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून, हे कौशल्य आपल्या अंगी बाणायचं आपल्याला. आणि मग या शिक्षणाच्याच माध्यमातून हे कौशल्य अंगी बाणल्यानंतर आपण एक सामान्य व्यक्ती किंवा साधं आणि सोपं जीवन जगणारी समाधानी व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी पात्र ठरणार आहोत. हे सगळं आपल्याला काय शिकायचंय? आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचंय. ज्या विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येतो, त्याला सतत भीती वाटते, किंवा त्या विद्यार्थ्याला जीवनाचं महत्व नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून आपल्याला हे जीवन कौशल्य शिक्षण शिकायचं आहे. तुम्ही सगळे मार्गदर्शक आहात, तुम्ही सगळे शिक्षक होणार आहात. आणि मग तुम्ही शिक्षक होता होता किंवा तुम्ही शिक्षणाचं काम करता करता आपल्या विद्यार्थ्याला जीवनाला अर्थपूर्ण आपल्याला करायचं आहे.
त्याचं जीवन अर्थपूर्ण त्याला कसं जगता येईल, कौशल्यपूर्ण रीतीने कसं जगता येईल आणि समाजामध्ये एक तो चांगला नागरिक म्हणून कसं जगू शकेल, यासाठी म्हणून आपल्याला हे जीवन कौशल्य शिक्षण शिकायचं आहे. या जीवन कौशल्य शिक्षणाचा अर्थ किंवा संकल्पना आपण विचार करूया आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करूया. बघा, लाईफ स्किल एज्युकेशनची इथे व्याख्या दिलेली आहे. तुम्हाला वाचता येते सगळ्यांना? वाचता येत नसली तरी आपण याच्यावर टाकलेली आहे. Google क्लासरूमवरती मला वाटतं टाकलेलं आहे आपण. वाचलंय सगळ्यांनी? बघितलंय? ज्याने हो मॅम. बघितलंय? गुड. हो. गुड. बघा, लाईफ स्किल एज्युकेशन इज द स्टडी ऑफ ॲबिलिटीज फॉर अडॅप्टिव्ह अँड पॉझिटिव्ह बिहेवियर. बघा, काय हे जीवन कौशल्य शिक्षण हा एक अभ्यास आहे. मी मगाशीच सांगितलं की हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आहे म्हणतो? ॲबिलिटीज, आपल्या क्षमतांचा अभ्यास. आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात आणि काही न्यूनताही असतात, पण 90% आपल्यामध्ये क्षमता असतात. या क्षमतांचा विचार करून आपल्याला हे जीवन कौशल्य शिक्षण शिकायचं आहे. मग या ॲबिलिटीज ज्या आहेत आपल्या, या क्षमता ज्या आहे, या कशासाठी आपल्याला यूज करून घ्यायच्या आहे, कशासाठी वापर करायचा आहे त्याचा? तर अडॉप्टिव्ह अँड पॉझिटिव्ह बिहेवियर, आपल्यामध्ये सकारात्मक असं बदल घडवून आणण्यासाठी किंवा आपल्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडून यावा. अडॉप्टिव्ह आणि पॉझिटिव्ह बिहेवियर आहे. अडॉप्टिव्ह म्हणजे आपण अगदी हेतुपुरस्सरपणे अंगीकारलेले बदल. पण ज्यावेळेला आपण शाळेमध्ये आलो, ज्यावेळेला प्रवेशित झालो आपण शाळेमध्ये, त्यावेळेला आपले शिक्षक नेहमी सांगायचे, की विद्यार्थ्यांनी नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, आपण नेहमी कष्ट करावे, है ना? ते वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं आपल्या भिंतीवरती लिहिलेलं असायचं बघा. ते पाहून आपण श्रम करायला लागलो. ते ऐकून शिक्षकांनी शिकवलं, आपल्यावरती संस्कार केले, आपल्या आई-वडिलांनी संस्कार केले आणि मग तेच संस्कार आपल्याला आजपर्यंत टिकतायत. म्हणून आपण खरं बोलतो, आपण नेहमी इतरांची बाजू घेतो किंवा इतरांना आपण मदत करत असतो. हे अडॉप्टिव्ह बिहेवियर आहे. हे आपण अगदी सकारात्मकपणे स्वीकारलेलं वर्तन आहे. मग असं वर्तन जे आपल्या जीवनाला आकार देईल, ते वर्तन आपण सकारात्मकपणे स्वीकारणं, यासाठी ही क्षमता. आणि आणखी एक कशासाठी? दॅट एनेबल्स इंडिव्हिज्युअल टू डील इफेक्टिव्हली विथ द डिमांड्स अँड द चॅलेंजेस ऑफ एव्हरीडे लाईफ. आपल्याला वैयक्तिक जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जीवन जगत असताना जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये त्याला अनेक अडचणी येतात, वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. या सगळ्यांना त्याने सकारात्मक त्याला तोंड देता यावं, त्याला ते यशस्वीपणे या सगळ्यांना तोंड देता यावं, या अडचणीवर त्याला मात करता यावी, यासाठी म्हणून जे शिक्षण दिलं जातं ते म्हणजे लाईफ स्किल एज्युकेशन किंवा जीवन कौशल्य शिक्षण. एकंदरीतच व्यक्तीला जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अडचणी आहे, त्या अडचणींवर मात करून त्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी आपल्या क्षमतांचा उपयोग करून आपलं सकारात्मक वर्तन त्याला बदल करता यावा किंवा आपल्या वर्तनामध्ये हेतुपूर्वक बदल करता यावा, यासाठी हातभार लावणारं शिक्षण म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण. लक्षात येतंय? लक्षात येतंय? हो मॅम. ओके. बघा, हो पुढे मॅम. मराठी व्याख्या दिलेली, खाली मराठी व्याख्या आपण दिलेली बघा. जीवनामध्ये उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्याची व्यक्तीची सकारात्मक आणि स्वीकारार्ह क्षमता. स्वीकारार्ह म्हणजे आपण स्वीकार करतो. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडतात. हे बदल कसे घडतात? तर काही बदल निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात. ते नकारात्मक बदलांना आपण बाजूला सारतो आणि सकारात्मक बदलांचा आपण स्वीकार करतो. नकारात्मक जे आहे आपल्या आयुष्यातली, ती नकारात्मकता आपण बाजूला सारतो आणि सकारात्मक बदल आपण अंगीकारतो. ही क्षमता म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण. म्हणजे थोडक्यात काय? तर सकारात्मक क्षमता ज्या आहे किंवा सकारात्मक जे बदल आहे, ते स्वीकारून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी, दैनंदिन प्रश्न, समस्या यांना यशस्वीपणे तोंड देणे म्हणजेच जीवन कौशल्य शिक्षण. संकल्पना लक्षात आली आहे? हॅलो, संकल्पना लक्षात आली आहे? हो मॅम. हो मॅम. हा, दैनंदिन समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्याची जी क्षमता आपण स्वीकारलेली असते, हेतुपूर्वक स्वीकारली जाते, तिला आपण म्हणणार जीवन कौशल्य शिक्षण. जीवन कौशल्य शिक्षणाची गरज नेमकी काय?
त्याचं महत्व नेमकं काय, त्याचं स्वरूप काय बघा, स्वरूप अत्यंत जीवनव्यापी आहे. जीवनामध्ये फक्त आत्ता आपण लाईफ स्किल एज्युकेशन शिकतोय म्हणजे तेवढंच त्याची गरज आहे का आपल्याला? तर नाही. आपण जीवन जगेपर्यंत म्हणजे जन्माला आल्यापासून तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत वेगवेगळ्या क्षणी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही अडचणी निर्माण होतात, त्या सोडवण्याची जी क्षमता आहे, ती सोडवण्याची क्षमता म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला असं तयार करायचं आहे, की जीवनामध्ये कोणतीही अडचण आली, तरी तो त्या अडचणीला, त्या प्रसंगाला, अडचणीच्या प्रसंगाला सॉरी. अडचणीच्या प्रसंगाला तो अगदी यशस्वीपणे सामोरा जाऊ शकेल, त्यावर मात करू शकेल आणि आपलं जीवन सकारात्मक रीतीने जगू शकेल, आनंददायी जीवन जगू शकेल. यासाठी म्हणून आपल्याला विद्यार्थ्याला तयार करायचं आहे. म्हणजे याचं स्वरूप नेमकं जीवनव्यापी आहे. मग त्या शिक्षणाची गरज नेमकी काय आपल्याला? त्याचं महत्त्व नेमकं काय? त्याचा विचार करूया. बघा, व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती ज्या आहेत, आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात, शक्ती असतात, आहे की नाही? आपल्याला संवाद साधता येतो, आपण इतरांचं म्हणणं ऐकून घेतो, सुंदर अक्षर आपलं असतं, आपल्याला गाणं गाता येतं, काहींचा आवाज खूप गोड असतो, काहींच्या अंगी कौशल्य असतात वेगवेगळी. ह्या सगळ्या आपल्या शक्ती आहेत, या आंतरिक शक्ती आहे. आपण समर्थपणे कुठल्याही समस्येला तोंड देऊ शकतो, ही आपली शक्ती आहे. मग या शक्ती आणि गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास विद्यार्थ्याला मदत करणे. ज्यावेळेला आपण हे जीवन कौशल्य शिकवतो, त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या क्षमता आहे, कोणत्या न्यूनता आहेत, याची जाणीव आपल्याला त्याला करून द्यायची आहे. त्याच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत. आपण सॉट एनालिसिस शिकलोय बघा. सॉट एनालिसिस त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता आणि न्यूनतांची त्याला जाणीव करून देण्यासाठी आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करायला सांगतो. किंवा त्याच्यामध्ये कोणत्या क्षमता आहे, आपण स्पर्धा परीक्षा घेतो किंवा वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. वादविवाद आहे, वक्तृत्व आहे किंवा चित्रकला स्पर्धा आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतांची आपण जाणीव करून देत असतो. आणि म्हणून या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या द्वारे त्याला एकदा त्याच्या क्षमता लक्षात आल्या, की आपण किती गुणवान आहोत, आपल्यामध्ये किती क्षमता आहेत, याची जाणीव त्याला होईल आणि म्हणून मग त्या क्षमतांच्याच आधारे कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होऊ शकेल. तो कुठल्याही प्रसंगाला अगदी यशस्वीरित्या तोंड देऊ शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतील. म्हणून विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, त्याला प्रेरित करण्यासाठी आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. व्यक्तीला आनंददायी जीवन जगण्यासाठी या जीवन कौशल्याचं महत्त्व आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात, त्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहे. पण त्या अडचणी सोडवायच्या कशा? त्यासाठी विचार करावा लागेल. डायव्हर्जंट थिंकिंग त्याला करावं लागेल. वेगवेगळ्या मार्गांनी त्याला विचार करावा लागेल. आणि या विविधांगी विचार केल्यानंतर म्हणजे हा निर्माण झालेला प्रश्न जो आहे, या प्रश्नावरती नेमकं काय उत्तर घ्यावं? कोणता विचार करावा किंवा कोणता आपण उपाय करावा? या 10 उपाय आपल्या समोर दिसतात आहे. त्याच्यामधून कोणते उपाय त्याला लागू पडतील? हा विचार आपण विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवायचा आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या त्याच्या अडचणी आहेत, त्यावर तो अगदी सकारात्मक रीतीने निर्णय घेऊ शकेल. त्याचा ठामपणे त्याच्या निर्णयावरती तो राहू शकेल आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय त्याला यशस्वी मार्ग काढण्यासाठी मदत करू शकेल. म्हणजेच विद्यार्थ्याला आपल्याला निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवायचं आहे. विद्यार्थ्याला निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आपल्याला या जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. जर आपण त्याला जीवन कौशल्य त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या रूढ केले, त्याच्यामध्ये ते रुंदीगत केले, तर विद्यार्थी विचारपूर्वक निर्णय घेऊ शकेल आणि जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना तो मार्ग काढू शकेल किंवा यशस्वीपणे तो जीवन जगण्यासाठी समर्थ बनू शकेल. पुढचं आपल्याला असं म्हणता येईल, की परिसरातील माहिती आहे, ज्ञान आहे, इतरांचे चांगले विचार त्याला आत्मसात करायचे आणि हे आत्मसात का करायचे? तर त्याला अनुभव संपन्न बनायचं आहे. आपण नेहमी म्हणतो, की आपण परिसरामधून ज्ञान घेतो. कालच आपण शिकलो, की आपण परिसरामधून ज्ञान घेतो आणि पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे आपण हे ज्ञान मिळवतो. मग परिसरामध्ये जी काही माहिती आहे, परिसरामध्ये माहितीचा प्रचंड साठा आहे. आत्ताचं आपलं ज्ञान हे पुढच्या क्षणाला जुनं होतं. ते नेहमी अपडेट होत असतं. क्षणाक्षणाला ते ज्ञान बदलतं. ज्ञान हे गतिमान आहे.
माहिती ही गतिमान आहे, ती क्षणाक्षणाला बदलत असते. इट्स अ डायनॅमिक प्रोसेस असं आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो. म्हणजे परिसरामध्ये जी काही माहिती आहे, जे ज्ञान आहे, इतर व्यक्तीचे चांगले विचार आहे, इतर व्यक्तीच्या जे काही चांगले अनुभव आहे, ते सगळे त्याला आत्मसात करता यावेत आणि त्या सगळ्यांच्या आधारे त्याला स्वतःचं मत बनवता यावं. ते मत इतरांसोबत शेअर करता यावं, इतरांसोबत त्याला ते मांडता यावं. म्हणजे इतरांशी प्रभावी त्याला संवाद साधता यावा, या अर्थाने यासाठी आपल्याला या जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. पहिल्यांदा आपल्याला त्याला परिसरातून ज्ञान घ्यायला सक्षम बनवायचं आहे. आपण जे ज्ञान घेतो ते परिसराच्या माध्यमातून घेत असतो. आपल्या सभोवताली वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. अगदी छोट्या-छोट्या पक्ष्यांकडून, प्राण्यांकडून, झाडा-फुलांकडून आपण ज्ञान ग्रहण करत असतो. फुलांचा एखादा सुगंध आला, की आपण म्हणतो, "वाह! वाह! किती सुंदर आहे अगदी." याचा खूप छान सुगंध येतोय. ते नाकाच्या साहाय्याने आपण ते परिसरातून ज्ञान मिळवत असतो. म्हणजे परिसरामधली माहिती, ज्ञान आपण घ्यावं, त्यात चांगले विचार आपण ऐकावे आणि ते आत्मसात करावे. यामुळे आपण स्वतःही प्रगल्भ व्हावं, या अर्थाने आपल्याला विद्यार्थ्याला जीवन कौशल्य शिक्षण द्यायचं आहे. विद्यार्थ्याला परिपूर्ण करण्यासाठी एक माणूस परिपूर्ण माणूस म्हणून घडविण्यासाठी आपल्याला या जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. जर आपण त्याला ज्ञान घेण्यासाठी सक्षम बनवलं, तो अनुभव संपन्न झाला, तर त्याला त्याचं मत इतरांसमोर सक्षमपणे मांडता येईल. इतरांसमोर प्रभावीपणे त्याला आपलं म्हणणं मांडता येऊ शकेल. यासाठी म्हणून जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता. लक्षात येतंय? आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो मॅम. ओके. ओके. पहा, पुढचं आहे आपल्याला परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे. जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याच्या जीवनामध्ये, जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो प्रश्न नेमका काय आहे? त्याच्या मुळापर्यंत जाणं, ते परिस्थिती कशी उद्भवलेली आहे? कोणत्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती ही अडचण निर्माण झाली? किंवा त्या परिस्थितीचं नेमकं कारण काय आहे? ते कारण आणि त्याचे परिणाम हे लक्षात घेऊन या दोघांचाही भेद जाणून, या दोघांमधला साम्यभेद लक्षात घेऊन त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला विकसित करायची आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला त्याला जीवन कौशल्य शिक्षण द्यायचं आहे. हे जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे एकंदरीतच परिसरातून अनुभव घ्यायचे, त्याद्वारे ज्ञान मिळवायचं आणि त्या ज्ञानाद्वारे आपण स्वतः संपन्न व्हायचं. आपण संपन्न झालो म्हणजे आपले विचार प्रगल्भ होतील आणि आपले विचार प्रगल्भ झाले म्हणजे आपण ते ज्ञान ग्रहण ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर आपण कुठल्याही परिस्थितीवरती मात करण्यासाठी सक्षम बनू शकू. या अर्थाने आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर इतरांबद्दल कोणत्याही प्रकारे द्वेष, मत्सर, दूषित विचार मनात न बाळगता त्यांच्याबद्दल नेहमी आपण आदर बाळगावा, प्रेम निर्माण व्हावं, सहानुभूती निर्माण व्हावी आणि याच सगळ्या गुणांनी ओतप्रोत भरलेली आपली वृत्ती निर्माण व्हावी. याचाच अर्थ आपला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा. मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं मागच्या तासाला, की ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा हा विचार आपण करायचा आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो, "अरे, हा ग्लास अर्धाच भरलेला आहे." तो अर्धाच भरलेला नाही, तो अर्धा भरलेला आहे. तो अर्धा भरलेला आहे, त्याच्यासाठी आपली तहान भागू शकते किंवा एखादं लिंबू आपल्याला जर मिळालं, तर "अरे काय नुसतं लिंबू मला दिलं." असं न म्हणता, "अरे लिंबू मिळालंय, त्याच्यामध्ये आपण पाणी, साखर, थोडंसं मीठ टाकून छानपैकी सरबत बनवू शकतो." हा सकारात्मक विचार बाळगून आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणजे एकंदरीतच कुणाच्या विषयी द्वेष, मत्सर, दूषित विचार आपल्या मनामध्ये येऊ नये. आपण कुणाच्या विषयी तसा विचार करू नये. ती व्यक्ती तशी वागली, कारण तिची वृत्ती तशी असावी किंवा परिसर तसा असावा. तिची जी जडणघडण झालेली आहे, ती त्या परिसरामधून झालेली आहे. कदाचित ती नकारात्मक तिला अनुभव आलेले असतील परिसराचे आणि म्हणून तिची नकारात्मक वृत्ती विकसित झालेली असेल. असं असलं तरी आपण मात्र त्या व्यक्तीचा विचार करताना सकारात्मक वृत्ती ठेवूनच विचार करावा. इतरांबद्दल बोलताना आपल्या मनामध्ये नेहमी आदर असावा, प्रेम असावा, सहानुभूती असावी. आपण केव्हाही जनकल्याणाचा विचार करावा. आपण नेहमी समाजाच्या कल्याणाचा विचार करावा. कुणालाही आपल्या बोलण्यातून, आपल्या वर्तनामुळे हानी पोहोचेल असं वर्तन आपलं नसावं. म्हणजे एकंदरीतच एकमेकांच्या प्रती वैयक्तिक व्यक्तीविषयी असेल, समाजाविषयी असेल, आपल्या मनामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा
आपल्या मनामध्ये सहानुभूती निर्माण व्हावी, आपले सामाजिक संबंध निकोप असावे, यासाठी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावरती आपल्याला हे शिक्षण बिंबवायचं आहे. म्हणजे या जीवन कौशल्य शिक्षणामधून आपला विद्यार्थी प्रेमळ कसा बनेल, आपला विद्यार्थी इतरांना आदर कसा देईल किंवा इतरांसाठी त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण न होता, मत्सर निर्माण न होता, दूषित विचार निर्माण न होता, त्याच्या मनामध्ये प्रेम, आदर, सहानुभूती किंवा सहकार्य, बंधुभाव या गुणांचा कसा शिरकाव होईल, हे गुण कसे रुजवता येतील, याचा विचार आपल्याला हे जीवन कौशल्य शिक्षणामधून करायचा आहे. यासाठी म्हणून आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. एक सामाजिक सद्भाव त्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला लाईफ स्किल एज्युकेशन किंवा जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. पुढचं परिसरातील घटना असतील, कृती असेल किंवा एखादा प्रसंग असेल इत्यादी बाबत त्याला सहजपणे निर्णय घेता आला पाहिजे. त्याला सहजपणे त्या संदर्भामध्ये विचार करता आला पाहिजे. किंवा एखादा ताण निर्माण झाला असेल, तो ताणतणावाचं निवारण करून त्याला उत्तम जीवन जगण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हे गुण विकसित करायचे आणि हे गुण आपण कसे विकसित करणार? जीवन कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून. जीवन कौशल्य शिक्षणाचे जे वेगवेगळे घटक आहे, ते पुढच्या याला आपण शिकणार आहोत. हे जीवन कौशल्य शिक्षणाचे जे घटक आहेत, हे घटक त्याला आपण एकदा माहिती करून द्यायचे. त्याच्यामध्ये त्या घटकांचा अंतर्भाव करायचा वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने. त्याच्यामध्ये ते आपल्याला इन्कल्केट करायचे. त्याने ते अंगीकृत करावे किंवा ते अंगी बाळगावे. जसं आपण एक राष्ट्रगीत शिकलोय बघा लहानपणी. ते राष्ट्रगीत आपण आजपर्यंत विसरलेलो नाही. त्याचा आपण अंगीकार केलेला आहे. आपण फक्त त्याचा स्वीकार केला नाही, तर ते अंगवळणी पडलंय आपल्या. राष्ट्रगीत सुरू झाल्याबरोबर आपण जागच्या जागी उभे राहतो. आपल्या राष्ट्रगीताचा आपण सन्मान करतो. ही जी काही बळावलेली भावना आपल्यामध्ये आहे किंवा हा संस्कार जो आपल्यामध्ये झालेला आहे, अगदी तसाच संस्कार या जीवन कौशल्य शिक्षणातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे एकंदरीतच जीवनामध्ये उद्भवणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणींवर मात करून जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला त्याला धैर्याने तोंड देता यावं, सकारात्मक त्याला विचार करता यावा, जीवनाचा आनंद त्याला घेता यावा. म्हणजे जगा आणि जगू द्या या तत्वानुसार त्याला आपलं जीवन जगता यावं, यासाठी म्हणून आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या सुखदुःखामध्ये, प्रसंगामध्ये त्याला सहभागी होण्यास प्रवृत्त करणे. आपण सामाजिक प्राणी आहोत. आपण एकट्याने जीवन जगू शकत नाही. बघा, आनंद झाला तरी आपण तो समाजामध्ये शेअर करत असतो. दुःख झालं तरी समाजाच्याच मदतीने आपण त्या दुःखाचं निवारण करत असतो किंवा ते दुःख पचवण्याची शक्ती आपल्याला समाजामधून मिळत असते. कुठलाही प्रसंग असू देत आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये, तो सर्व समाज मिळून करत असतो. म्हणून आपले सुख-दुःखाच्या ज्या काही भावना आहेत, त्या आपण कुटुंबासोबत शेअर करतोच. कुटुंबासोबत आपण त्यांचा आनंद लुटतो, सुखाच्या गोष्टींचा आनंद लुटतो. तर दुःख जे आहे ते परिवाराच्या साहाय्यानेच आपल्याला झेलण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तसंच समाज हे सुद्धा आपलं एक कुटुंब आहे. त्या समाजामध्ये वेगवेगळे जे काही प्रसंग होतात, ते प्रसंग आपले सगळ्यांचे आहेत. समाज हा आपला आहे. त्या समाजाने आपल्याला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आज समाजाला मोठं करण्याची जबाबदारी आपली आहे. ही भावना त्याच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन कौशल्य शिक्षण त्याच्यामध्ये वृद्धिंगत करणं. जीवन कौशल्य शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्याला स्वतःच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये इतरांना सहभागी करून घेण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यामध्ये आपल्याला रुजवायची आहे. यासाठी म्हणून आपल्याला या शिक्षणाची गरज आहे. पुढचं आपल्याला म्हणता येईल की एखादी कृती असेल किंवा विचार असेल, हे पारंपरिक मांडण्यापेक्षा ते इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण कसे मांडू शकतो, नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे ते मांडू शकू किंवा एखादा किचकट प्रसंग असेल, तो किचकट प्रसंग सोप्या पद्धतीने आपण कसं सांगू शकू की जेणेकरून इतर व्यक्तींनाही त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होऊ शकेल. बघा, आपल्या गावामध्ये, खेड्यामध्ये काही आजी-आजोबा असतात. ते गोष्ट सांगायला लागली, की गोष्ट छोटीशी असते अगदी. "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक." आपण गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली. गोष्ट अगदी छोटीशी असते. जर तुम्ही वाचली ती, तर तुम्हाला ती 2-3 मिनिटंही लागत नाही गोष्ट वाचायला. ती गोष्ट 4 ओळींची गोष्ट एखादी आजी, आजोबा किंवा त्या समाजातली एखादी व्यक्ती तीच गोष्ट आपल्याला अर्धा तास लांबवून सांगत असते. तिच्या अंगी ती कला असते.
आणि अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने ते आपल्याला सांगते. ती गोष्ट ऐकताना आपल्यामध्ये उत्सुकता निर्माण होत असते बघा. अशी उत्सुकता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. एखादी त्याची कृती असेल, एक वर्तन असेल किंवा विचार असेल, तोच तो विचार करण्यापेक्षा जर पारंपरिक विचारापेक्षा त्याने नाविन्यपूर्ण कृती केली, नाविन्यपूर्ण रीतीने जर तो इतरांसमोर मांडला, तर लोकांना ते आवडतं, लोकांना ते भावतं. म्हणजे जुनं आणि नव्याची सांगड घालून त्याने कृती करावी, त्याने नवीन काहीतरी लोकांसमोर ठेवावं किंवा नाविन्यपूर्ण रीतीने लोकांसमोर तो प्रसंग त्याने उभा करावा, यासाठी म्हणून आपल्याला त्याला सहाय्य करायचं आहे. आणि हे सगळं केव्हा होईल? जर परिसरातून त्याला अनुभव घेता येतील, परिसरामधलं ते ज्ञान त्याला मिळेल, परिसरामधून त्याला माहिती त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल, त्यावेळेला तो प्रगल्भ होऊ शकेल. म्हणजे तो अनुभव संपन्न एकदा झाला, की आपल्या अनुभवाचं कथन तो इतरांना करू शकेल. तो अनुभव संपन्न झाला, त्याच्याकडे ज्ञान असेल किंवा त्याच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असेल, तर तो इतरांना ती माहिती देऊ शकेल. जर आपल्याच जवळ नसेल, तर तो इतरांना काय सांगेल? बघा, आपल्याजवळ प्रेम असेल, तर आपण इतरांना प्रेमच वाटतो. आपल्याजवळ द्वेष असेल, तर सहजपणे इतरांच्या विषयी द्वेष भावना निर्माण होते. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला प्रेम, सहानुभूती किंवा ब आदर आणि बंधुभाव हे निर्माण करायचं आहे. त्याला एक चांगला माणूस म्हणून आपल्याला जगवायचा आहे. याकरिता म्हणून आपल्याला या जीवन कौशल्य शिक्षणाची गरज आहे. लक्षात आलंय? हो लक्षात मॅम. येतंय? ओके. ओके. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो मॅम हो येतो. मॅम. ठीक. हो मॅडम. बघा, आता पुढचे आपण 10 गाभाभूत घटक जे आहे, कोर एलिमेंट्स ऑफ किंवा कोर पार्ट्स ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन, 10 गाभाभूत घटक जे आहेत, त्या घटकांचा विचार करणार आहोत. हे 10 गाभाभूत घटक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ही जी काही आपली जागतिक आरोग्य संघटना आहे, या संघटनेने व्यक्तीचं जीवन सुकर व्हावं यासाठी म्हणून या 10 गाभाभूत घटकांचा विचार केलेला आहे. आणि हे 10 गाभाभूत घटक 2005 मध्ये NCF आला, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. त्याच्यामध्ये या 10 गाभूत घटकांचा विचार केलेला आहे आणि 2009 पासून आपल्या महाराष्ट्र शासनाने हे जीवन कौशल्य शिक्षण अंगीकारलेलं आहे. म्हणजे 2009 पासून सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या महाविद्यालयामध्ये जीवन कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव झालेला आहे. म्हणून आपण एक शिक्षक आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आपल्याला रुजवता यावे, त्याच्यामध्ये त्याला एक निकोप व्यक्ती म्हणून आपल्याला उदयास आणता यावं किंवा त्याचं जीवन आपल्याला सुकर करता यावं, सुखी आणि संपन्न जीवन जगण्यासाठी त्याला सक्षम करता यावं, यासाठी म्हणून आपल्याला हे जीवन कौशल्य शिक्षण अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये या 10 गाभूत घटकांचा एकेकाने आपण विचार करणार आहोत. पहिला घटक आहे बघा, समानानुभूती, परानुभूती. एम्पथी शब्द आपण मगाशी बघितला, तो एम्पथी शब्द म्हणजे समानानुभूती. दुसरा आहे स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस. पुढचा आहे भावनांचे समायोजन. काय म्हणणार आपण याला? टॅकलिंग विथ इमोशन्स किंवा टॅकलिंग विथ इमोशन्स. आपल्या भावनांशी आपल्याला समायोजन करायचं आहे, त्या भावनांशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. या अर्थाने ताणतणावाचे समायोजन, कोपिंग विथ स्ट्रेस अँड इमोशन, असा शब्दप्रयोग मगाशी आपण केला. हे कोपिंग विथ इमोशन्स, भावनांचं समायोजन, आणि कोपिंग विथ स्ट्रेस, ताणतणावाचं समायोजन. त्याचबरोबर पुढचं आहे परिणामकारक संप्रेषण. आपल्याला इतरांशी अगदी परिणामकारक असं संप्रेषण करता आलं पाहिजे. संप्रेषण म्हणजेच काय? विचारांची देवाणघेवाण. संप्रेषण तुम्ही शिकलात, कम्युनिकेशन तुम्ही शिकला आहात. फक्त कम्युनिकेशन म्हणजे फक्त एक व्यक्ती बोलते ते कम्युनिकेशन नाही, तर एक व्यक्ती बोलते, दुसरी ऐकते, ती ऐकल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती दुसरीशी संवाद साधते. म्हणजे विचारांची देवाणघेवाण सुरू असते, विचारांचं आदान-प्रदान सुरू असतं. त्याला आपण संप्रेषण असं म्हणतो. म्हणून परिणामकारक संप्रेषण आपल्याला साधता आलं पाहिजे. त्याचबरोबर व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध, व्यक्ती-व्यक्ती आंतरवैयक्तिक संबंध, आता आपण शब्दप्रयोग केला. हे आंतरवैयक्तिक संबंध आपल्या जीवन कौशल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. त्याचबरोबर पुढचा जो घटक आहे आपला सर्जनशील विचार, नाविन्यपूर्ण विचार आपल्याला करता आला पाहिजे. आताच आपण शिकलो जीवन कौशल्य शिक्षणाचं आपण गरज काय आहे हे शिकताना असं म्हटलं
की आपला विचार प्रभावीपणे इतरांच्या समोर मांडता आला पाहिजे. तो प्रभावीपणे मांडता तो त्याच पद्धतीने किंवा तो जुनं जे आहे त्या एकाच साचेबंद रीतीने जर तो मांडला तर लोकांना कंटाळा येतो. तुम्ही जर तो नाविन्यपूर्ण रीतीने लोकांच्या समोर सादर केला तर त्यांना आवड निर्माण होते. ते ऐकतात, उत्सुकतेने आपलं म्हणणं ऐकतात. म्हणून असा सर्जनशील विचार आपल्या विद्यार्थ्याला करता आला पाहिजे. यासाठी म्हणून हा सर्जनशील विचार. पुढचा आहे चिकित्सक विचार. चिकित्सक डायव्हर्जंट थिंकिंग आपण शब्दप्रयोग केला. विविधांगी विचार त्याला करता आला पाहिजे आणि निर्णय घेताना मात्र त्याला चिकित्सक विचार करता आला पाहिजे. हा चिकित्सक विचार जर त्याला करता आला, अगदी त्याची कारण मीमांसा त्याला करता आली, त्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय आहे, आपण हा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील, असा चिकित्सक रीतीने विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विचार जर आपल्या विद्यार्थ्याला करता आला, तर आपोआपच त्याच्यामध्ये निर्णय क्षमता हा गुण विकसित होऊ शकेल. आणि निर्णय क्षमता म्हणजे त्याने स्वतःच्याच समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्वतः निर्णय घेणे. हे निर्णय क्षमता जर त्याच्या अंगी आली, तर त्याच्या समस्येचं आपल्याला सहजपणे निराकरण करता येऊ शकेल. म्हणून हा समस्या निराकरण शेवटचा घटक. असे हे 10 गाभाभूत घटक आपल्याला हे हुने किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेले आहे. हे 10 गाभाभूत घटक जर आपण शिकलो, तर आपल्याला संपूर्णपणे जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे काय याचा विचार आपल्या मनामध्ये बळावेल आणि मग आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम बनू शकू. जाऊ पुढे? जाऊ पुढे? हो हो मॅम. मॅम. हा. बरं. बघा, एकेकाने आपल्याला विचार करायचा आहे आता. घटक हे 10 गाभाभूत घटक जे आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. हे 10 गाभाभूत घटक आपल्याला समजले म्हणजे आपल्याला संपूर्ण जीवन कौशल्य शिक्षण समजेल. म्हणून पहिला घटक जो त्याच्यातला आहे स्वजाणीव किंवा आत्मपरिचय. इथे आपण बघितलं सेल्फ अवेअरनेस किंवा स्वजाणीव. आधी आपण स्वजाणीव करून घेऊ, नंतर एम्पथी आणि परानुभूतीकडे जाऊया. सेल्फ अवेअरनेस आपण हे शिकलोय. कुठे शिकलोय आपण सेल्फ अवेअरनेस? स्वजाणीव कुठे शिकलोय आपण? शिकलोय का? बहुविध बुद्धिमत्ता विसरले? माझा आवाज येतोय का? ज्याला आवाज येत असेल त्यांनी बोला. तुम्ही रिस्पॉन्स दिला की मला लक्षात येईल की तुम्हाला समजतंय. कारण तुम्ही सगळे मला दिसत नाही आहात. हॅलो? हॅलो? हॅलो, हा मॅम, आवाज येतोय. हा येतोय मॅम. ना आवाज? हा, हो. कोणीतरी एकाने ना माईक सुरू करून बोलत चला. हा, ठीक आहे, ठीक आहे. ठीक. हा, स्वजाणीव किंवा आत्मपरिचय. हा आत्मपरिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आत्मपरिचय, आत्म म्हणजे आपण स्वतः आणि परिचय. मॅडम, आपला परिचय नाही का आपल्याला? हो, आहे आपला परिचय, पण तो आपल्याला परिचय तसा नकोय. तर आपल्याला परिचय कसा करून घ्यायचा आहे? स्वतःच्या भावना, अभिरुची, बलस्थाने आणि कमतरता या सगळ्यांची जाणीव आपल्याला करून घ्यायची. आपल्यामध्ये काय क्षमता आहे? आपल्या भावना नेमक्या कशा आहेत? आपल्याला राग येतो, आपण विचारपूर्वक निर्णय घेतो किंवा आपल्याला आनंद होतो, आपल्याला दुःख होतं, आहे की नाही? आपल्याला आश्चर्य वाटतं. ह्या सगळ्या आपल्या भावना आहेत. मग या सगळ्या भावनांचं नियंत्रण आपल्याला कसं करता येतं? मला खूप राग येतो, म्हणून मग मी ताडकन बोलतो किंवा मी ताडकन बोलते. असं चालणार नाही. तर स्वतःच्या भावनांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. अभिरुची, आपली अभिरुची काय आहे? आपल्याला कशामध्ये आवड आहे? आपलं अभिरुचीचं क्षेत्र नेमकं कोणतं आहे? अभ्यास आपल्याला आवडतो, पण नेमका कोणत्या विषयाचा आवडतो? PE1 आम्हाला बिलकुलच आवडत नाही. लाईफ स्किल आता थोडा आवडायला लागलाय. किंवा आम्हाला PE1 लाईफ स्किल आवडतच नाही बिलकुल. आम्हाला कम्युनिकेशन आवडतं किंवा आम्हाला भाषा आवडते किंवा आम्हाला गणित आवडतं. अभिरुची आहे प्रत्येकाची. एकाच वर्गामध्ये एकाच वयाचे विद्यार्थी, एकच अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी, पण तरी सुद्धा प्रत्येकाची अभिरुची भिन्न-भिन्न असते. काही विद्यार्थी गणितामध्ये अग्रेसर असतात, काही विद्यार्थी भाषेमध्ये अग्रेसर असतात, काही विद्यार्थ्यांना चित्र खूप छान रेखाटता येतं, काही विद्यार्थ्यांचा आवाज खूप छान असतो, ते गायनामध्ये पुढे जातात. काही विद्यार्थी वादक असतात, काहींना तबला छान वाजवता येतो, काहींना हार्मोनियम छान वाजवता येतं. हे प्रत्येकाची अभिरुची आहे. प्रत्येकाची आवड आहे. म्हणजे जी अभिजात आपल्याला मिळालेली आहे, जन्मजात जी आपल्याला मिळालेली आहे ती.
आणि रुची म्हणजे आपली आवड. काहींना स्वयंपाक करायला खूप आवडतं. मग यात आपण नेमकं माझ्यामध्ये नेमकं काय? माझी अभिरुची कशामध्ये आहे? मला नेमकं काय आवडतं? ते जाणून घेणं म्हणजे स्वतःला ओळखणं. बलस्थाने. बलस्थाने म्हणजे आपल्या स्ट्रेंथ. आपल्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहेत. आपण खूप क्षमतावान आहोत. मग त्या स्ट्रेंथ नेमक्या कोणत्या-कोणत्या आहेत? आपल्यामध्ये कोणते बलस्थानं आहेत? हे बलस्थानं आपण ओळखायचे. आपल्याला इतरांशी सहज संवाद साधता येतो. इतरांचं म्हणणं ऐकता येतं, ऐकून घेता येतं. त्यांना आपलं म्हणणं सांगता येतं. आपलं अक्षर छान आहे. आपल्याला वाचन आवडतं. आपण वेगवेगळ्या विषयांवरती संवाद साधू शकतो. वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडू शकतो किंवा इतरांच्या दुःखाची जाणीव आपल्याला सहज होते. हे बलस्थान आहे आपलं. माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये आहेत, याची जाणीव होणं म्हणजे नो थायसेल्फ किंवा आत्मपरिचय होणं किंवा स्वजाणीव होणं. किंवा आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर खूप छान आहे, पण आपल्यामध्ये काही कमतरता पण आहेत का? आपल्यामध्ये कमतरता आहे. मला इतरांशी बोलताना खूप भीती वाटते. मी लाजाळू आहे. मला पटकन इतरांमध्ये स समाविष्ट होता येत नाही किंवा मला पटकन इतरांशी संवाद साधता येत नाही. काही-काही व्यक्ती अशा असतात, लाजाळू असतात. त्या पटकन इतरांशी बोलत नाही. काही व्यक्तींना लिखाण खूप छान करता येतं, पण त्यांना बोलता येत नाही व्यवस्थित. आजच आपल्याकडे पाहुणे आले होते. त्यांनी सांगितलं, की मी बोलण्यामध्ये खूप अग्रेसर होतो, पण लिखाणामध्ये मात्र मी मागे होतो. ही कमतरता आहे. मग काही गोष्टी आपल्याला त्या आपल्यामध्ये कमी असतील, त्या न्यूनता आपल्यामध्ये असतील, ही जाणीवही आपण स्वतः करून घेणे. या न्यूनतांची जाणीव जर आपल्याला झाली, तर आपल्यामध्ये असलेल्या बलस्थानांच्या आधारे किंवा आपल्या स्वतःच्या भावना, अभिरुची आणि बलस्थाने यांच्या आधारे आपल्याला या कमतरतांवर मात करता येते आणि आपलं जीवन यशस्वीरित्या आपल्याला जगता येऊ शकतं. यासाठी म्हणून आपण स्वतःचा परिचय करून घेणे. नो थायसेल्फ. शेक्सपियरची लँग्वेज आहे. नो थायसेल्फ. स्वतःला ओळखा. स्वतःची माहिती करून घ्या. आता हे स्वतःला ओळखणं, माहिती करून घेणं म्हणजेच काय? आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं. आत्मविश्वास केव्हा येईल आपल्यामध्ये? ज्यावेळेला आपल्याला आपल्या क्षमता माहिती असतील, आपल्या भावना माहिती असतील, माझी अभिरुची नेमकी काय? किंवा मला कोणत्या विषयामध्ये आवड आहे? मला काय-काय करायला आवडतं? हे सगळं आपल्याला ज्यावेळेला माहिती असेल, त्यावेळेला आपण आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकू. स्वतःची योग्यता आपल्याला माहिती असेल, की हे सगळं ठीक आहे, पण मग हे करण्याची माझी कॅपॅबिलिटी आहे का? मी कॅलिबर आहे का ते करण्यासाठी? हे स्वतः स्वतःला प्रश्न विचारणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःची जाणीव करून घेणं. भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने संदेश दिलेला आहे. काय संदेश दिलेला आहे? तो अर्जुनाला म्हणतो, की "तू कुणाचाही मित्र नाही, कुणाचा सखा नाही, कुणाचा बंधू नाही, तू कुणाचाही नातलग नाही. तू या ठिकाणी फक्त आणि फक्त एक क्षत्रिय आहेस." हे क्षत्रिय असणं ही त्याने जाणीव करून दिली अर्जुनाला. किंवा आपल्याला भगवान बुद्धांनी संदेश दिलेला आहे अत्तदीप भव. आपण प्रत्येकाने आपलं स्वतःचं दीप व्हायला पाहिजे. आपण स्वतःचे मार्गदर्शक व्हायला पाहिजे. या अर्थाने आपण स्वतःला ओळखायला हवं. आपल्यामध्ये असलेल्या क्षमता, न्यूनता या संदर्भामध्ये स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वजाणीव किंवा आत्मपरिचय होणं. ही जाणीव जर आपल्या विद्यार्थ्याला करून दिली, तुम्ही जर हे सगळं विद्यार्थ्याला सांगितलं, तर त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. तो त्याच्यामधला न्यूनगंड आपोआपच कमी होईल. त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांच्या आधारे तो त्याच्यामधल्या कमतरतांवर मात करू शकेल. त्याचे वीकनेसेस तो भरून काढू शकेल आणि एक सक्षम जीवन जगण्यासाठी, एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी तो सिद्ध होईल. यासाठी आपल्याला स्वजाणीव किंवा आत्मपरिचय करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा आपला घटक आहे या 10 गाभा घटकांपैकीचा तज्ञभूती किंवा सहसंवेदना. एम्पॅथी असा शब्दप्रयोग आपण त्याला केलेला आहे. सहसंवेदना आहे बघा. मी मगाशी बोलताना तुम्हाला म्हटलं, की एम्पॅथी आणि सिम्पॅथी देअर इज डिफरन्स बिटवीन एम्पॅथी अँड सिम्पॅथी. सिम्पॅथी म्हणजे फक्त वरवरचं कोरडेपणाने जे आपण बोलतो त्याला सिम्पॅथी असं म्हणतात. बघा आपण प्रवास करतो आहे, रस्त्यावरती एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे. आपण गाडीमधूनच बघतो आणि म्हणतो, "अरे रे! लागलंय बरं का बिचाऱ्याला." काय झालंय? आपण "अरे रे!" म्हटलं आणि सहज आपल्या प्रवासाला पुढे निघून गेलो. सिम्पॅथी. आपण फक्त हळहळ व्यक्त केली. आपण त्याला मदत नाही केली त्यावेळेला.
आपण फक्त हळहळ व्यक्त केली. आपण आपल्या प्रवासाला, आपल्या कामासाठी निघून गेलो. ती सिंपती. पण एम्पॅथी म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. त्याच्या ज्या काही वेदना आहे, त्याची जाणीव होणं. त्याच्या संवेदना ज्या आहेत, त्याचा आनंद असेल, दुःख असेल, त्याचं आश्चर्य असेल, या सगळ्यांची जाणीव आपल्या स्वतःलाही होणं. त्याला आनंद झालेला आहे, तर त्याला किती आनंद झालाय याचा आपण स्वतः अनुभव घेणं. त्याला दुःख झालेलं आहे, किती दुःख झालंय त्याला, त्याचा आपण स्वतः अनुभव घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. आणि या सहसंवेदना जर व्यक्तीमध्ये असतील, तर ती व्यक्ती इतरांचं दुःख जाणण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण होते आणि समाजामध्ये अशी व्यक्ती यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी सक्षम बनते. आता ही तद्नुभूती म्हणजे काय? तर सहानुभूती नव्हे तर इतरांच्या भूमिकेत शिरणे. त्याला उत्तम शब्द वापरलाय बघा आपण, परकाया प्रवेश. इतरांमध्ये प्रवेश करायचा आणि मग त्याच्या क्षमता, त्याच्या चिंता, त्याच्या न्यूनता, त्याच्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत, त्या चांगल्या बाबींची आपण माहिती करून घेणे किंवा इतरांच्या गरजा असतील, भावना असतील यांचा सुद्धा विचार करणे. आपल्याला 3चा आकडा दिसणारा इतरांना तो 6चा दिसतो किंवा आपल्याला 9 दिसणारा तो इतरांना 6 दिसतो इंग्रजीमधला. हे लक्षात घेऊन म्हणजे जसा आपल्याला विचार करता येतो, तसं इतर व्यक्तीही विचार करतात. आपल्याला राग येतो, तसा इतरांनाही राग येतो. आपल्याला आनंद होतो, तसा इतरांनाही आनंद होतो. या त्यांच्या गरजा असतील, त्यांच्या भावना असतील, त्याला वाटणारी चिंता असेल, याचा विचार करणे आणि फक्त विचार करणे नाही, तर त्याच्या चिंतामुक्त होण्यासाठी त्याला मदत करणे. त्याच्या भावनांवरती त्याला कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा त्याच्या भावनांचं समायोजन साधण्यासाठी त्याला मदत करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. सहसंवेदना म्हणजे फक्त बोलायचं नाही, तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीला मदत करायची आणि तिला निरामय जीवन जगण्यासाठी आपण सहाय्य करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. लक्षात येतंय का? हो. हो मॅम येतंय. ओके, ओके. बघा, त्याचबरोबर इतरांच्या मर्यादा आहे, इतरांच्या क्षमता आहे, त्यांच्या भूमिकेतून जाणीव करून घ्यायची. आपण म्हणतो की अरे मला येतं आणि हे तुला येत नाही. नाही येत. त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत, आपल्या वेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची आपण तुलना केली तर चालेल का? विद्यार्थ्यांची तुलना करू नये हे पहिलं तत्व आपण शिकलेलो आहे. मग प्रत्येक विद्यार्थी हा एकमेवाद्वितीय असतो. प्रत्येक विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने स्पेशल असतो आपल्यासाठी. म्हणून त्याचा स्वीकार करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. मग त्याच्या मर्यादा आहेत, त्याच्या क्षमता आहे, याची जाणीव करून घेणं आणि त्याद्वारे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, त्याला समजून देता येणं, म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. फक्त आपलंच म्हणणं मांडायचं नाही, तर त्याला समजून घ्यायचं, त्याला काय वाटतंय, त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करणं, म्हणजे खऱ्या अर्थाने तज्ञभूती किंवा सहसंवेदना. त्याचबरोबर इतरांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा अंदाज घेता येणं, विचार करता येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे व्यक्तिभेदाची जाणीव ठेवणं. प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची अभिरुची वेगळी असते, प्रत्येकाचे आनंद, दुःखाचे क्षण वेगवेगळे असतात. या सगळ्यांची जाणीव जर आपल्याला असेल, तर आपण इतरांना ओळखण्यामध्ये सक्षम बनतो. आपण सहसंवेदना आपल्याला लवकर होतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर सहृदयता असणे. कुणीही असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, तो महालामध्ये राहणारा असू दे, झोपडीमध्ये राहणारा असू दे, शिकलेला असू दे, अडाणी असू देत, कुणीही असू दे, तो माणूस आहे. ही भूमिका आपण नेहमी ठेवली पाहिजे आणि हीच भूमिका, हेच संस्कार आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांवरती बिंबवायचे आहेत. माणूस म्हणून त्याला इतरांसोबत वागता आलं पाहिजे. माणूस म्हणून त्याला स्वतःही जगता आलं पाहिजे आणि इतरांनाही जगता आलं पाहिजे. माईक कुणाचे सुरू आहे? माईक कुणाचे सुरू आहे? ज्यांचा माईक सुरू असेल त्यांनी आपला माईक बंद करा. गप्पा करायच्या असतील त्यांनी लिक्विड झालं तरी चालेल. माईक आपले बंद करायचे. इतरांशी मोकळेपणाने बोलणे, वागणे, आपुलकीने त्यांची चौकशी करणे, हे सगळे गुण ज्या वेळेला आपल्यामध्ये असतील,
त्यावेळेला आपण म्हणू की आपल्यामध्ये सहसंवेदना आहे. म्हणजे इतरांच्या भूमिकेमध्ये शिरून त्याच्या दुःखाची जाणीव करून घेणं, त्याच्या आनंदाची जाणीव करून घेणं, त्याच्या भावना ओळखणं, त्याच्या वेगवेगळ्या क्षमतांची जाणीव करून घेणं, म्हणजे खऱ्या अर्थाने सहसंवेदना. आणि आपल्याला आयुष्यामध्ये जर सुखी जीवन जगायचं असेल, तर आपल्याला या सहसंवेदनांची खूप मोठी मदत होते. खरं तर मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात, की आपल्याला जीवन जगण्यासाठी बुद्धिमत्ता फक्त 20% उपयोगी पडते. भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला 80% गरजेची असते आणि हा सहसंवेदना किंवा हा तज्ञबुद्धी किंवा एम्पॅथी, परकाया प्रवेश हा घटक भावनिक बुद्धिमत्तेमधला अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे. म्हणून आपण जीवन कौशल्य शिक्षण ज्यावेळेला शिकतो, त्यावेळेला या घटकाचा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. लक्षात आलंय? जाऊ पुढे? हो मॅम. हो हां. मॅम. पुढचा घटक आहे. सोपं आहे की नाही? समजता निराकरण. हो. समस्या निराकरण. आपण 10 गाबाभूत घटक शिकतो आहे. त्यातला तिसरा घटक आहे समस्या निराकरण. तुम्हाला कंटाळा आला की मला सांगा, मी थांबेल. हं? अनेक पर्यायांचा हो. विचार करून त्यातला योग्य पर्याय निवडणे. बघा, आपल्याला ज्यावेळेला समस्या सोडवायची असते, त्यावेळेला आपण चिकित्सक विचार करतो. वेगवेगळ्या अंगांचा आपण विचार करतो. त्या समस्येचं कारण आपण आधी शोधतो. तिच्या मुळापर्यंत जातो आणि मुळापर्यंत गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती उपाय काय करायचा आहे, याचा विचार आपण करतो. म्हणजे ही समस्या काही एकदाच सोडवली आणि ती आता येणारच नाही, असं काही असतं का? आपण दैनंदिन जीवन जगत असताना दररोज नवनवीन प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. काही छोटे असतात, काही मोठे असतात. आत्ता आपल्याला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पटकन लगेच डोक्यात विचार येतो, "अरे, ह्या युनिटच्या तर नोट्स नाही आपल्याकडे." झाला प्रश्न निर्माण. मग तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुन्हा शोधाशोध करतो. आपल्याकडे कोणतं पुस्तक अवेलेबल आहे? आज नाही तर उद्या आपण लायब्ररीमधून पुस्तक घेऊ, त्या पुस्तकामधून नोट्स काढू आणि अभ्यास करू. आपण नोट्स काढल्या म्हणजे आपल्या समस्येचं निराकरण झालं. म्हणजे अशा दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्या समस्या येतात, त्या समस्यांवरती आपण कितपत कार्यक्षमपणे काम करू शकतो, किती परिणामकारक त्या सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातलं यश अवलंबून असतं. म्हणून समस्या निराकरण हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. या प्रश्नांचा विचार ज्यावेळेला आपण करतो, हा का निर्माण झाला असावा? त्याचं कारण जर आपण शोधलं, मग त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येतात. म्हणून हे उपाय किती परिणामकारकपणे आपण करतो, ती समस्या आपण किती सकारात्मक रीतीने सोडवण्यासाठी धडपडतो, यावर आपल्या जीवनाचं यश अवलंबून असतं. म्हणून समस्या निराकरण आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवलं पाहिजे. जर विद्यार्थ्याला आपण समस्या निराकरण शिकवलं, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला ताण निर्माण होणार नाही. त्या समस्येवरती चिकित्सक विचार करण्याची सवय त्याला एकदा लागली, की तो वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या आयामांनी त्या समस्येच्या मुळापर्यंत जातो आणि तिचं सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून आपल्या विद्यार्थ्यामध्ये समस्या निराकरण क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी असं त्याला म्हटलं जातं, ती आपण निर्माण केली पाहिजे. पुढचा घटक आहे आपला निर्णय क्षमता. एकदा त्याला समस्या निराकरण करता आलं, की तो निर्णय घेण्यासाठी सक्षम बनतो. म्हणजे याच्यामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तीचा गट असेल, एखाद्या समस्येवर माहिती गोळा केली जाते. निर्णय काही पटकन असा घेत नाही आपण. चला, आता प्रश्न निर्माण झाला, चला पटकन निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. आपण त्यावर विचार करतो. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ती आपण शेअर करतो समस्या, जर असेल तर. किंवा आपल्या कुटुंबाची असेल, तर आपण कुटुंबामध्ये एकमेकांनी बसून विचार करतो आणि मग यावर काय करता येईल आपल्याला? कोणता उपाय करता येईल? यावर आपण विचार करतो. जी माहिती असेल, त्या माहितीचं एनालिसिस आपण करतो, त्याचं पृथक्करण करतो, तिची गोळाबेरीज करतो आणि योग्य तो पर्याय आपण निवडतो. म्हणजे खरं तर व्यावहारिक दृष्टिकोनातून जो आपण निर्णय घेणार आहोत, त्या निर्णयाचे पुढे परिणाम काय होऊ शकतील? जीवनामध्ये त्याच्या अनेक अडचणी आपल्याला निर्माण होऊ शकतील. तर अशा वेळेला आपण पुन्हा एकदा विचार करतो आणि दुसरा मार्ग शोधतो. म्हणजे निर्णय क्षमता आपल्या विद्यार्थ्याच्या अंगी जर आपण बाळगली, त्याच्यामध्ये जर ती विकसित केली, तर ह्या गुणाच्या आधारे तो वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करू शकतो आणि आपलं जीवन सुखकर जगू शकतो.
जर व्यक्तीमध्ये निर्णय क्षमता नसेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये निर्णय घेऊ शकणार नाही आणि आलेल्या समस्यांना ती खंबीरपणे तोंड देऊ शकणार नाही. आणि जर तिला तोंड देता आलं नाही तर तिच्या मनावर ताण निर्माण होईल आणि मनावर एकदा ताण निर्माण झाला की त्या व्यक्तीचं जीवन तिला असह्य होऊ शकतं आणि मग त्या ताणतणावामध्ये जर व्यक्ती जगली तर तिच्या मनावरही तिचा परिणाम होऊ शकतो. याकरिता म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला निर्णय क्षमता हा गुण रुजवायचा आहे. पुढचा आपला घटक आहे परिणामकारक संप्रेषण. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं त्याला आपण म्हटलं जातं. आता परिणामकारक संप्रेषण मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की हे फक्त एका व्यक्तीने करायचं नाहीये किंवा एक व्यक्ती बोलली म्हणजे संवाद साधला असं होत नाही. तर संवादासाठी आपल्याला किमान 2 व्यक्तीची आवश्यकता असते. एक मत मांडते, त्याच्यावरती दुसरी व्यक्ती आपलं मत मांडते, त्याच्यावर मतांची आदान-प्रदान होते. म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं जे काही मनामध्ये जे काही विचार आहेत त्याची अभिव्यक्ती आपण करत असतो. अभिव्यक्ती इतरांच्या समोर ते मत आपण मांडतो, त्यावर त्यांचं मत आपण घेतो. या अर्थाने संप्रेषण होत असतं. म्हणजे संप्रेषण ही खऱ्या अर्थाने द्विमार्गी प्रक्रिया आहे. इट्स अ टू वे प्रोसेस. आदान-प्रदान आहे की नाही? आदान करण्यासाठी एकच व्यक्ती हवी असते. पण प्रदान करण्यासाठी आदान म्हणजेच काय? घेणे आणि प्रदान करणे, देणे. आपल्याला आपण विचार ऐकतो, स्वीकारतो. ते स्वीकारल्यानंतर पुन्हा त्याचं आपण दान करत असतो किंवा पुन्हा ते विचार आपण समाजामध्ये पसरवत असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला एखादा संदेश जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो आपण परिसरामधून घेतो स्वीकारकाच्या साहाय्याने. स्वीकारक आपले पंच ज्ञानेंद्रिय. त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या आधारे आपण एखादा संदेश घेतो आणि त्या आधारे आपण समाजामध्ये तो पसरवण्याचा किंवा देण्याचं कार्य करत असतो. या अर्थाने संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. ती एकमार्गी प्रक्रिया नाही. इट्स अ टू वे प्रोसेस. म्हणजे एकाने ज्ञान द्यायचं, दुसऱ्याने ते ऐकायचं, दुसऱ्याने जे ऐकणारा आहे किंवा जो रिसेप्टिव्ह आहे, जो स्वीकारणारा आहे, त्या स्वीकारणाऱ्याने त्यावर प्रश्न विचारायचे, पुन्हा त्यावर उत्तर यायचं. या अर्थाने ही प्रक्रिया चालत असते. म्हणजे आपण जो संदेश पाठवतो, तो संदेश त्या घेणाऱ्याला, स्वीकारणाऱ्याला समजला की नाही, यावरती पुन्हा आपण त्याला विचारतो की तुमच्या लक्षात आलंय? जसं आता मी शिकवता तुम्हाला समजलंय की नाही? मी देण्याचं काम करते, पण ते तुम्ही किती घेता आहात? ते तुम्हाला समजतंय की नाही? यावर मी पुन्हा प्रश्न विचारते आहे की तुमच्यापर्यंत पोहोचतंय? तुम्हाला समजतं आहे? म्हणजे हे काय चाललेलं आहे? हे संप्रेषण. ज्यावेळेला आपण अशी एकमेकांमध्ये चर्चा करतो, आपले विचार व्यक्त करतो, त्याला आपण म्हणतो संप्रेषण. आणि हे परिणामकारक संप्रेषण जर आपल्याला करता आलं, तर आपल्याला आपल्या मनातले विचार इतरांच्या समोर ठामपणे मांडता येतात. आपल्याला आपलं म्हणणं इतरांना पटवून देता येतं. आपल्याला हवं ते हवी ती गोष्ट आपल्याला परिणामकारकरित्या साध्य करता येते. यासाठी म्हणून आपल्या विद्यार्थ्याला परिणामकारक संप्रेषण कसं करता येईल, त्याला इतर व्यक्तींशी संवाद कसा साधता येऊ शकेल, तो आपल्या मनातलं इतरांपर्यंत कसा पोहोचवू शकेल किंवा तो व्यवस्थितरित्या, निकोपरित्या अभिव्यक्ती कसा करू शकेल, हे आपण आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे. हे त्याच्यामध्ये रुजवायचं आहे. या अर्थाने परिणामकारक संप्रेषण. पुढचं आहे व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबंध, आंतरवैयक्तिक संबंध असं आपण शिकलोय. आता व्यक्ती-व्यक्तीमधील आंतरवैयक्तिक संबंध का गरजेचे आहे? तर आपण वारंवार असं म्हणतो, की आपण एकट्याने जगू शकत नाही. आपण समाजाच्या माध्यमातून जीवन जगत असतो. आपण एकट्याने कधीही राहू शकत नाही. आपण समाजाच्या बरोबरीने राहत असतो. आपलं जीवन जे आहे ते समाजामध्ये आपण व्यतीत करत असतो. समाजाने आपल्या गरजा भागवाव्या, आपण समाजाच्या गरजा भागवाव्या. म्हणजे व्यक्ती आणि समाज हे दोन्ही परस्परावलंबी आहे. आणि जर ते परस्परावलंबी असतील, तर मग व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध हे सलोख्याचे असणं अत्यंत गरज आहे. त्यांचे सहकार्याचे संबंध असणं अत्यंत गरज आहे. संबंध प्रेमाचे, बंधुभावाचे, सहकार्याचे किंवा ते प्रेमळ असतील, एकमेकांचा आदर करणारे असतील, तर आपलं कार्य सुकर होतं. आपलं जीवन जगणं सुकर होतं. म्हणून परस्परांशी नातं जुळवणं, ते टिकवून ठेवणं, परस्परांचा आदर करणं किंवा त्यांच्या भावनांचा आदर करणं, अतिशय समजूतदारपणे एकमेकांशी वागणं, हे सगळे गुण जर आपल्यामध्ये असतील, तर आपले आंतरवैयक्तिक संबंध अतिशय दृढ असतात आणि मग कुठल्याही प्रसंगी त्या व्यक्ती आपल्यासाठी धावून येतात. समाजामध्ये बघा तुम्ही काही व्यक्ती अशा असतात, की त्या कुठल्याही सुखदुःखाला पटकन धावून जातात.
आणि मग त्यांच्याकडे जर काही घटना घडली तर पटकन लोक धावून येतात आणि म्हणतात नाही नाही आपण गेलंच पाहिजे. ते कुठल्याही प्रसंगी कसलाही विचार न करता आपल्याकडे धावून येतात, आपल्याला मदत करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या सानिध्यामध्ये राहून समाजामध्ये आपण एक व्यक्ती म्हणून न जगता समाजाचा एक घटक म्हणून जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्ती व्यक्तीमधील संबंध दृढ करणं. आंतरवैयक्तिक संबंध आपलं सामाजिक जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या अर्थाने हे सामाजिक वैयक्तिक संबंध किंवा आंतरवैयक्तिक संबंध आपल्याला दृढ करणं आवश्यक आहे. पुढचा घटक आहे सर्जनशील विचार. नावातच सर्जनशीलता आहे बघा. सर्जनशील नाविन्यपूर्ण कृती है ना, इनोव्हेटिव्ह थिंकिंग. विचार करायचा आहे आपल्याला, पण तो कसा करायचा आहे? इनोव्हेटिव्ह करायचा आहे, नाविन्यपूर्ण करायचा आहे. जे आहे त्यामध्ये काहीतरी आपल्याला नाविन्यपूर्णता आणायची आहे, नवोपक्रम आपल्याला करायचा आहे. म्हणून उपयुक्त असेल किंवा काहीतरी समाजाला उपयुक्त असा विचार देणं म्हणजे सर्जनशील विचार. नवीन निर्माण करण्याची क्षमता असेल, जे उपयुक्त असेल, समाजाच्या खऱ्या अर्थाने गरजा भागविणारं असेल, असा एखादा विचार म्हणजे सर्जनशील विचार. जेव्हा एखादी व्यक्ती आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट करते, म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू आपण पाहिलेल्या आहेत, पण ते आतापर्यंत त्या वस्तूचा आकार असेल, तिची क्षमता असेल किंवा तिच्यामध्ये वेगवेगळे गुण असतील किंवा तिच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल, असं नाविन्यपूर्ण काही केलं की त्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो. बघा आपल्याकडे इलेक्ट्रिक साधनं, वेगवेगळी इलेक्ट्रिक साधनं आहेत. आधी माऊस जर आपण पाहिला तर त्या माऊसला काय असायचं? त्याला वायर असायची. ती वायर जोडल्यावरती व्हायची. पण आता काय झालंय? कॉर्डलेस माईक आलेला आहे. हा कॉर्डलेस माईक म्हणजे सर्जनशीलतेचं उदाहरण. मग अशा वेगवेगळ्या गोष्टी समाजामध्ये ज्यावेळेस व्यक्ती करतात, आपल्या सर्जनशील विचाराच्या आधारे, नाविन्यपूर्ण विचाराच्या आधारे, नाविन्यपूर्ण उत्पादन ज्यावेळेला ते समाजामध्ये आणतात, त्याला आपण म्हणतो सर्जनशील विचार. आणि हा सर्जनशील विचार खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या नाविन्यपूर्ण जीवनाला आकार देण्याचं काम करत असतो. ज्यावेळेला तो विविधांगी विचार करतो, डायव्हर्जंट थिंकिंग करतो, एकाच गोष्टीवरती वेगवेगळ्या अंगाने विचार करतो, त्यावेळेला त्याच्या हातून नवनिर्मिती घडत असते. आणि नवनिर्मिती करता करता व्यक्ती त्या कार्यामध्ये इतकी गढून जाते की तिच्या मनावरचा ताण तणाव या सगळ्या गोष्टी तो विसरतो आणि त्या नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेऊन तो जीवन जगतो. या अर्थाने त्याला जीवन कौशल्य शिक्षण आपल्याला द्यायचं आहे. पुढचा विचार आहे चिकित्सक विचार. एखाद्या वेगवेगळ्या गोष्टीची आपण माहिती स्वीकारण्यापूर्वी लहान प्रश्नाच्या साहाय्याने जी माहिती आपल्यापर्यंत आलेली ती सत्य आहे की नाही, तिची असत्यता पडताळून पाहणं आपलं काम असतं. आणि ज्यावेळेला आपण त्याची सत्य असत्यता पडताळतो त्याला चिकित्सक विचार असं म्हणतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण विचार करतो त्याला आपण चिकित्सक विचार असं म्हणत असतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण तर्कशुद्ध निर्णय घेत असतो. तार्किक दृष्टीने त्याचा विचार करतो, तर्काच्या आधारे आपण त्याचा विचार करतो, तर्क करतो, मग नंतर अनुमान काढतो आपण आणि मग त्यावर निर्णय घेत असतो. या अर्थाने तो तर्कशुद्ध विचार असतो. चिकित्सकरित्या घेतलेला निर्णय हा केव्हाही आपल्याला फायदेशीर ठरतो. या अर्थाने चिकित्सक विचार. पटकन कुठल्याही गोष्टीवरती निर्णय द्यायचा नाही, तर त्यावर विचार करायचा, वेगवेगळ्या अंगाने विचार करायचा, त्याच्या परिणामांचा विचार करायचा, त्याची कारणं शोधायची. यांना आपण चिकित्सक विचार असं म्हणतो. पुढचा घटक आहे भावनांचं समायोजन, कोपिंग विथ इमोशन. आपल्या भावना आहेत. आपण भावनाशील प्राणी. आपण नेहमी असं म्हणत असतो की माणूस हा भावनाशील प्राणी आहे. त्याला मन आहे, त्याला भावना आहे, त्याला विचार करता येतो, त्याला आनंद होतो, दुःख होतो, राग येतो, है ना, एखाद्याविषयी द्वेष वाटतो. या सगळ्या भावना आहेत. मग आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांचा जर उद्रेक झाला तर त्यावर नियंत्रण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. एखाद्याचा आपल्याला खूप राग आला म्हणून आपण कानाखाली मारतो का? नाही. तर त्याच्यावरती आपण विचार करतो की काय व्यक्ती आहे, काय असं बोलतो आणि आपण आपलं शांत राहणं पसंत करतो. म्हणजे आपण ज्यावेळेला आपल्यालाही राग येतो, पण त्यावेळेला आपण शांत राहणं पसंत करतो आणि त्या वेळेची आपण किंमत करतो. म्हणजे ज्यावेळेला आपण शांत राहतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या भावनांचं समायोजन करतो. नकारात्मक भावना असतील, तर त्या नकारात्मक भावनांना आपण तिलांजली देतो आणि सकारात्मक भावनांचा स्वीकार करतो. बघा लहान मुलाला जर राग आला तर आई काय म्हणते?
राग आला की पटकन काय म्हणते आई, उलट उलट अंगाने सगळे वाक्य म्हणा बरं. किंवा मग काय म्हणते, आकडे मोळा 1 ते 10 जे आकडे आहेत ते उलट क्रमाने म्हणा. उलट क्रमाने तो म्हणायला गेला की तो त्याच्यामध्ये गुंतून राहतो आणि त्याच्या भावनांचं त्या ठिकाणी समायोजन होतं. त्याला येणारा राग जो आहे तो हळू कमी होतो, कारण तो त्या कार्यामध्ये गुंतला जातो. म्हणून त्याच्या भावनांचं समायोजन होतं. म्हणून आपल्या विद्यार्थ्याला जर नकारात्मक भावना असतील, तर त्यावर मात करून सकारात्मक भावना कशा वाढीस लागतील, यासाठी विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन कौशल्य शिक्षणाचा उद्देश आणि जीवन कौशल्य शिक्षणाचे ते मूळपण. पुढचं आहे ताणतणावाचं समायोजन. जसं आपण भावनांचं समायोजन करतो, तसं आपल्याला ताणतणावाचंही समायोजन करायचं आहे. एखादं कार्य करताना आपल्या मनावरती दडपण येतं. एखादं नवीन काम जर आपण हातामध्ये घेतलं, ते नवीन असतं, त्याची फारशी माहिती आपल्याला नसते किंवा एखाद्या नवीन अभ्यासक्रमाला आपण प्रवेशित झालो, तर त्या अभ्यासक्रमाची फारशी माहिती आपल्याला नसते. मग पहिल्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला खूप टेन्शन येतं. आपल्याला असं वाटतं, "बापरे! हे खूप कठीण आहे, कठीण आहे." पण जसं आपण त्याच्या आत शिरतो, जसं आपण त्याच्या अंतर्मनामध्ये शिरतो अभ्यासाच्या, म्हणून त्याची आपल्याला ओळख होत जाते. जसजशी आपल्याला व्यक्तीची ओळख होते, जसजशी आपल्याला एखाद्या ठिकाणाची ओळख होते, एखाद्या नवीन गोष्टीची ओळख होते, तसतशी ती आपल्याला आपली वाटायला लागते. आणि ज्यावेळेला ती आपली आपल्याला वाटायला लागते, त्यावेळेला आपल्या मनावरचा ताण हळू कमी होतो. म्हणजे सामान्य लोक जे असतात, ते सामान्य लोक हे तणावाचं निवारण करण्यासाठी सक्षम असतात. पण असामान्य लोक जे आहे किंवा ज्याचे बुद्धीच्या कार्यामध्ये अडथळा आहे, त्यांना ताणही येत नाही आणि त्यांच्या ताणाचं निवारणही त्याला करता येत नाही. पण काही व्यक्ती अशा असतात बघा, आपण म्हणतो की त्याला मानसिकदृष्ट्या तो थोडासा अ, अक्षम आहे किंवा तो इतरांसारखा सामान्य नाही. त्याच्या मनावर सतत ताण येतो. काही व्यक्तींच्या मनावरती सतत ताण येतो. सतत तणावाखाली जगत असतात. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये खूप समस्या निर्माण होतात आणि मग त्या समस्यांचं त्यांना समायोजन करता आलं नाही, त्याच्याशी ॲडजस्ट करता आलं नाही, की त्यांच्या मनावरचा ताण वाढत जातो आणि मग त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यांना वेडेपणाचा झटका येण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून आपल्या विद्यार्थ्याच्या मनावर ताण येणार नाही, त्याचं जीवन सुकर होईल किंवा त्याला त्याच्या समस्यांचं निराकरण करता येऊ शकेल, जेणेकरून त्याच्या मनावर ताण येणार नाही. म्हणजे शारीरिक त्याची तंदुरुस्ती, तशीच मानसिक तंदुरुस्ती. आजकाल तर आपण योगाच्या साहाय्याने ताणतणावाचं व्यवस्थापन करू शकतो. जर विद्यार्थ्यांना आपण योग प्रशिक्षण दिलं, योगाचे धडे दिले, त्याला जर आपण मेडिटेशन करायला सांगितलं, तर या मेडिटेशनच्या साहाय्याने, योगाच्या साहाय्याने त्याच्या मनावरचा ताण हलका-फुलका होऊ शकतो आणि तो समृद्ध जीवन जगण्यासाठी सक्षम होऊ शकतो. या अर्थाने हे हूने सांगितलेले 10 गावाभूत घटक. या 10 गावाभूत घटकांचा जर आपण अभ्यास केला, तर संपूर्ण जीवन कौशल्य शिक्षण आपल्या लक्षात येऊ शकेल. आता जीवन कौशल्य शिक्षण हे विचारपूर्वक शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची किंवा किमान कौशल्याची आपल्याला आवश्यकता आहे. जीवन कौशल्यामुळे काय घडून येतं ते इथे मी लाल रंगामध्ये घेतलेलं आहे बघा, की व्यक्तीचं जीवन अतिशय कार्यक्षमरित्या यशस्वीपणे तिला जगता येतं. आणि ते कसं जगता येतं? तर आपल्याला तिच्या सर्वांगीण विकास करायचा आहे. सर्वांगीण विकास म्हणजे तिचा बोधात्मक विकास असेल, भावात्मक असेल किंवा कार्यात्मक असेल. बोधात्मक विकास, मानसिक विकास. त्याला विचार करता आला पाहिजे. त्याला गुणाकार, भागाकार जे व्यवहार आहे, ते व्यवहार त्याला करता आला पाहिजे. म्हणजे त्याचा बोधात्मक विचार. भावात्मक विचार इतरांशी त्याला जुळवून घेता आला पाहिजे. त्याच्या समस्येचं निराकरण करता आलं पाहिजे. निर्णय घेता आला पाहिजे. इतरांशी त्याला वैयक्तिक संबंध प्रस्थापित करता आले पाहिजे. हा सगळा भावात्मक विकास. कार्यात्मक विकास त्याची क्षमता आपल्याला विकसित करायचा आहे. नाविन्यपूर्ण कृती त्याला करता आल्या पाहिजे. त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे. माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी त्याला वेगवेगळी कार्य करावी लागतील. ते कार्य त्याला करता आली पाहिजे. म्हणजे एकंदरीतच सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर आपल्याला जीवन कौशल्यांचा विकास करणं गरजेचं आहे. जीवन कौशल्याचा विकास जर विद्यार्थ्याचा झाला, तर त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल आणि यासाठी म्हणून आपण शिक्षक म्हणून किंवा शाळेमध्ये वातावरण निर्मिती करणं, शिक्षकाने हेतुपुरस्सर त्या जीवन कौशल्य शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दालनं खुलं करून देणं किंवा त्याला तशी संधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आहे NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, या करिक्युलम फ्रेमवर्क
2005 मध्ये आला आणि शिक्षण पद्धतीमध्ये त्याच्यानंतर संभाव्यपणे बदल झाले. अनेक बदल झाले. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल घडून आलेत. आयसीटीचा वापर तेव्हापासून होऊ लागला शिक्षणामध्ये. आधी आयसीटी नव्हतं. पण आता आयसीटी ब्लेंडेड किंवा ब्लेंडेड क्लासेस, ब्लेंडेड टेक्नॉलॉजी ब्लेंडेड क्लासेस किंवा टेक्नॉलॉजी ब्लेंडेड टीचिंग अँड लर्निंग हे सगळं 2005 पासून आलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा 2009 मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर या जीवन कौशल्य शिक्षणाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 10 गावाभूत घटक जे आपण सांगितलेले आहे ते जगभर हे घटक संपूर्ण जगभर लाईफ स्किल एज्युकेशन म्हणून शिकवले जातात आणि शिकले जातात. असे हे 10 गावाभूत घटक जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना माहिती करून दिले, त्याच्यामध्ये जर रुजवले, तर त्याचं प्रभावीपणे जीवन त्याला जगता येऊ शकेल. एक चांगला माणूस म्हणून त्याला जीवन जगता येऊ शकेल. या अर्थाने आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणाच्या अध्यापनाची आवश्यकता आहे. इथे आपलं पहिलं युनिट संपलंय चर्चा करून. बोला, लक्षात आलंय? हो मॅम. हो मॅम. नक्की? हो मॅम. काय काय शिकले? काय काय शिकले? फक्त 25च विद्यार्थी जॉईन झाले? ठीक आहे.